नातं टिकवण्यासाठी माणूस त्या चुकाची पण माफी मागतो ज्या चुका त्यांनी केलेल्या नसतात, बरोबर का नाही? श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. आज आहे 15वा अध्याय आणि 15वा अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे. चला तर मग सुरुवात करूया आणि त्यानंतर जे काय बोलायचं आहे ते बोलूया थोडंसं. तरी पण गोकुळाष्टमीचा सण हा आम्ही खूप छान पद्धतीने साजरा केलेला आहे आणि त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला येणार आहे. पूर्ण व्हिडिओ पहा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब म्हणजे आपल्या फेसबुक आयडीला, फेसबुक पेजला फॉलो करा. तसे तर खूप आता फॉलोवर जोडले गेलेले आहेत आणि बरेच जण विचारतात तुम्ही कुठं राहता, तुमचं नाव काय, पण तशी ओळख मी तुम्हाला सांगणार आहे एका व्हिडिओमध्ये. तरी पण तुमचे खूप खूप आभार. मी जे पारायण सुरू केलेलं आहे त्याला छान असा प्रतिसाद देता, माझ्या व्हिडिओला पण छान प्रतिसाद देता, कमेंट करता. मला छान वाटतं. मी तुमचे कमेंट वाचते सगळे आणि जिथं रिप्लाय द्यायचा आहे तिथं रिप्लाय पण देते, पण मी जास्त मला रिप्लाय देणं होत नाही. खूप सारे कमेंट असतात त्यामुळे मी जास्त रिप्लाय देत नाही. फक्त तुमचे कमेंट वाचते मी, की तुमचे कमेंट आलेले आहेत, पाहते कोणाकोणाचे आहेत ते. चला तर मग आपण अध्याय वाचायला सुरुवात करूया. आणि तुम्ही कशा पद्धतीनं कालचा सण साजरा केला नक्की कमेंट करून सांगा. चला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. तर सुरुवात करूया 15व्या अध्यायाला. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभे नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री पाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रय सद्गुरुभे नमः. श्री नरसिंह सरस्वती तीर्थयात्रा करीत वैद्यनाथ क्षेत्री आले. एके दिवशी आपल्या सर्व शिष्यांना जवळ बोलावून म्हणाले, मी आता सर्वांना सोडून काही दिवस तपश्चर्या करावयास जाणार आहे. नंतर ते शिष्यांना तीर्थक्षेत्राचा महिमा सांगताना म्हणाले, तुम्ही सर्वजण उत्तर दक्षिण भारतातील सर्व तीर्थक्षेत्री जाऊन देवी देवता व संत महात्माचे दर्शन घ्या. पवित्र नद्या स्नान करा. तीर्थयात्रेने शरीर व मन दोन्ही पवित्र होतात. काशी, गया, प्रयाग ही त्रिस्थळी यात्रा तर प्रत्येकाने अवश्य करावी. सर्व संतांच्या समाधीचे दर्शन घ्यावे. सिंहस्थ पर्वणी तीर्थ याग करणे फार महत्वाचे आहे. तीर्थयात्रा करत असताना तीर्थक्षेत्री यथाशक्ती दान धर्म करावा. आपले अंतःकरण शुद्ध करण्याचा प्रयत्न करावा. निरनिराळ्या तीर्थक्षेत्री प्रसंगी ईश्वराने अवतार घेतल्याने ती स्थाने पवित्र झाली आहेत. साधू संतांच्या, योगी महताच्या निरनिराळ्या साधनेने, अनुष्ठानाने तीर्थक्षेत्रे पवित्र झाली आहेत. अशा ठिकाणी निसर्गाचे भव्य दर्शन होऊन साधक सुखावतो. अशा पवित्र क्षेत्री केलेली साधना, पूजा, दान लवकर सफल होते असे गुरुने सांगितले. अशी गुरुचरित्रातल्या 15व्या अध्यायाची कथा समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज. झालाय 15वा अध्याय वाचून आणि 15व्या अध्यायामध्ये तीर्थक्षेत्राचा महिमा सांगितलेला आहे. आणि आपण तीर्थक्षेत्री जाऊन आंघोळ करतो. त्रिवेणी संगम वगैरे, आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नद्या तीर्थक्षेत्री आहेत ना, तर तिथं आंघोळ करतो, दान धर्म करतो, पूजा करतो, बरेच काही पिंडदान करतो किंवा आपण हे पारायण करतो. त्याचे फळ कसे मिळते काय नाही ते सांगितलेलं आहे. आणि तसं तर जायला पाहिजे वर्षातून एकदा. आपल्याला तर कुठंच जाणं होत नाही. आपण जे घरी जे तीर्थक्षेत्र आहे ते आपलं घरीच आहे स्वामी महाराजांचं. बस कधी जाऊ नंतर, कधीतरी वेळ भेटल्यानंतर, लेकरं मोठे झाल्याच्या नंतर आपण पण जाणार आहेत. तसं तर करायचंच आहे सगळ्यांना, पण आता सध्या त्याचं वेळ पाहिजे. वेळेनुसार सगळ्यांना टाइम भेटत असतो जायचा. आपली आणखी वेळ आली नाही कुठं जायची, मग जाऊ वेळ भेटल्याच्या नंतर. आणि तुम्ही व्हिडिओ पाहता, मला फार छान वाटते तुमचे कमेंट पण आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा, आयडीला फॉलो करा. मला तर असं वाटतं की आपलं जे चॅनल आहे ना खूप मोठं झालं पाहिजे आणि स्वामी महाराजांची सेवा जी आहे ना सगळीकडे पसरली पाहिजे. घराघरात स्वामी महाराज गेले पाहिजे आणि सर्वांच्या इच्छा पूर्ण केल्या पाहिजे. मला तर असं वाटतंय. मग तुम्हाला काय वाटतंय बघा आणि शेअर करा, लाईक करीत जा. चला तर मग शुभ दुपार.